नमस्कार. मी ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. माझ्या चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. मी 1 वाटी तेल घेतलं आहे. एकदम गोड मऊ असा शिरा आपण बनवणार आहे. तेल हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात हा मोठी वाटी भरून रवा घेतला आहे. वाटी बघू शकता तुम्ही. याच्या निम्मे वाटी मी तेल घेतले. निम्म्याला पण कमीच वाटी तेल घेतला आहे आणि एवढा रवा घेतला आहे. तेल आता आपलं गरम झालं आहे. यात आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर शिरा तुम्ही बनवलात तर शिरा खूप छान बनतो. मुले आवडीने खातात आणि एकदम मऊ होतो शिरा. आपल्याला जास्त तांबूस नाही करायचा, फक्त त्याचा कच्चा पण घालवून फक्त भाजून रवा घ्यायचा आहे आपल्याला. हा आपला भाजून झाला आहे. हा आता मी ताटीत काढून घेतो आणि ह्यात ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने आपल्याला ह्यात पाणीही घालायचं आहे. 1 वाटी मी पाणी घातलं आहे बाउलतो आणि ही स्टीलची वाटी भरून साखर घालत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गोड कमी जादा याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी पूर्ण 1 वाटी घातली आहे. आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे जेणेकरून साखर त्यात विरघळावी. जर नाही विरघळली तर ते शिऱ्यात कचकच लागते. आणि वेलदोड्याची एक सोललेली अशी फोलपट 1-2-3 घालायची किंवा वेलदोडे देखील अख्खं घालू शकता तुम्ही. त्यामुळे शिऱ्याला वास खूप छान येतो. पाहू शकत असाल पाणी कशा प्रकारे उकळलं आहे. आता शिरा आपण साखर विरघळली का हे पाहू. नाही, अजून साखर विरघळायची. साखर पूर्ण विरघळली की मग ह्यात आपल्याला भाजलेला रवा घालून घ्यायचा आहे. आणि ह्यात माझ्याकडे थोडं काजू आहेत आणि मनुको, तेही मी शिऱ्यात घालते. तुम्हाला आवडत असले तर घाला, नसेल तर स्किप करा. आता ह्यात आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. जास्त पाणी घातल्यावर काय होतं, शिरा जास्त गिद्दूक होतो. म्हणून प्रमाण हे व्यवस्थित सांगितलं आहे मी तुम्हाला शिऱ्यासाठी. रवा हा लगेच पाणी शोषून घेतो, त्यामुळे याला पटकन असं हलवून घ्यायचं. त्यात फूड कलर तुमच्याकडे असेल तर फूड कलरही घाला. किती छान शिरा झाला आहे. आता याला 2 मिनिटं वाफवून घेऊ. गॅस बारीक करून याला वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे शिरा आपला उमलेल चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे शिरा आपला उमलला आहे. जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नसते. प्रसादात जसा शिरा मिळतो तसा हा शिरा बनतो आपला. हे पहा, अशा प्रकारे आपला मऊ लुसलुशीत प्रसादासारखा शिरा तयार झाला आहे. हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे हा शिरा बनतो. आणि ही रेसिपी जर माझी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समधील या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे कळवायला विसरू नका.